आज निवडणूक झाल्यानंतर मी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे आणि पत्रकाराचे आभार मानावेत. सगळ्यांनी सहयोग दिला चांगल्या प्रकारे आणि या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं. त्याबद्दल आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद मी बोलवली. काय सांगाल आपल्या विजयाची आपण खात्री करणार? विजय लोकांनी निश्चित केलेला आहे आणि लोकांच्या म्हणजे काही मतदान झालं या ठिकाणी आपल्याला दिसतं. गावगावची जी काही माहिती मिळते त्याच्यावर मी सांगितलं, आजही सांगितलं पत्रकार परिषद, आताही म्हणतो 1 लाखाच्या वर ही सीट निघणार आहे, माझी विजय होणार. करतील ना. प्रदेश काँग्रेस अध्यक्षाकडे त्या ठिकाणी तक्रार केली, त्यांनी निर्णय घेतील. त्या इसमें नाराजी का क्या? अच्छा, मुस्लिम कैंडिडेट को उम्मीदवारी नहीं दी. अभी उसके बारे में और भी चर्चा नाना भाऊ के पास चालू है, हो जाएगा कुछ ना कुछ. आणखीन काही त्याचा निकाल लागणार नाही. किनाळकर साहेब स्वतः त्यामध्ये इंटरेस्टेड होते. पण एक सर्वसाधारण सांगतो, इव्हेंट मध्ये काही घोटाळा होणार नाही अशी परिस्थिती आहे. दोन्ही असेल नाही. आता ते कुणाला बोलता येत नाही म्हणून शेवटी मशीनवर खापर फोडायची. जवान साहब जी, अभी जो लोकसभा के इलेक्शन हुए उसमें बड़ी तादाद में मुसलमानों ने वोट किया, इसकी चर्चा मराठी मीडिया ने भी लिया. तो इसके लिए मुस्लिम नगर सेवकों ने जो है माजी बहुत ज्यादा काम किए और पदाधिकारियों ने काम किए. तो इसका इनाम उनको जो है विधानसभा के उसमें किसी मुस्लिम उम्मीदवार को टिकट देकर दिया जाएगा क्या? भाई कैसा है, इस चुनाव में मुस्लिम बांधव ने मेरे पीछे बहुत सारा मतदान खड़े किया, मैं मानता हूँ. अभी तक जितना मतदान नहीं हुआ ये इलेक्शन में मतदान किए, बाहर गांव से आके किए, इसका साक्षीदार मैं भी हूँ, आप भी है. देखेंगे आने वाले चुनाव में राजनीति क्या होती, प्रदेश कांग्रेस क्या कहती. तो जरूर अपन जो अपने जो काम करे लोग उनके लिए तो सिफारिश करना पड़ेगा ही नहीं. और शक्यच नाही. मी मागे ठोकरटलं त्या सभेमध्ये आणि जाहीर आवाहन केलं, तिथूनच माझा विजय झाला.